नमस्कार. श्री स्वामी समर्थ. अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे. तर इथे खूप छान आणि सुंदर असा व्हिडिओ आज मी तुमच्याकरता घेऊन आलेली आहे. आपण जे बाजारातनं भाजीपाला वगैरे विकत आणतो तर त्याच्याबरोबर प्लास्टिकच्या बॅगही आपल्याला येतात. तर त्या प्लास्टिकच्या बॅग आपण अशाच इकडे तिकडे अस्तव्यस्त किचनमध्ये ठेवतो. तर त्या एकदम व्यवस्थितरित्या एका जागी ठेवण्याकरता इथे मी बनवलेलं आहे प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर. तर हे होल्डर मी कशा पद्धतीने बनवलेलं आहे हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती दिलेली आहे. आणि आपल्या किचनला चार चांद लावणारे असं हे प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर मी बनवलं आहे अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने. इथे मी एक खणाच्या फॅब्रिकपासून बनवलेला आहे आणि एक साध्या फॅब्रिकपासून बनवलेला आहे. तर चला मग बिलकुलही वेळ न दवडता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर छान आणि सुंदर असे हे प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर बनवण्याकरता इथे मी वापर केलेला आहे खणाच्या फॅब्रिकचा. तर खणाचं फॅब्रिक आणि अस्तरचं फॅब्रिक हे दोन्ही एकमेकाला स्टिच करून घेतलेलं आहे. आणि जी मापे मी स्क्रीनवर दाखवत आहे ना सेम त्याच मापाने हे अस्तरचं फॅब्रिक आणि खणाचं फॅब्रिक मी स्टिच करत अटॅच देखील करून घेतलेलं आहे. 11 इंच रुंदी आणि 15 इंच उंची ठेवलेली आहे. तर इथे 2 पीस मी अशा पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिकचे एकमेकाला स्टिच करून अटॅच करून घेतलेले आहेत. आणि त्यानंतर एक पीस थोडा वेळ आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आणि एक पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि तो असा मध्यभागी आपल्याला फोल्ड करायचा आहे. फोल्ड करून झाल्यावर त्याला टाचण्या अटॅच करायच्या आहेत. जिकडनं बंद बाजू आहे ना तिकडनं आपल्याला ही मापे टाकायची आहेत. तर इथे काही मी मापं टाकलेली आहेत, तुम्ही बघू शकता. 5 इंच उंचीवर माप टाकलेलं आहे आणि 1 इंचच्या रुंदीवर माप टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे हे मापं टाकून आपल्याला इथे एक रेषा आखून घ्यायची आहे आणि आयताकृती भाग तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता हा आयताकृती भाग मी बनवलेला आहे आणि आता त्याला मी गोलाकार आकार देणार आहे. तर गोलाकार आकार दिलेला आहे. त्यानंतर या फॅब्रिकच्या खालच्या बाजूला आपल्याला 1.5 इंचचं माप टाकायचं आहे आणि तिथे एक चौकोन तयार करून घ्यायचा आहे. तर 1.5 इंचाचं माप टाकत इथे मी एक चौकोन आखून घेतलेला आहे. चौकोन आखून झालेला आहे आणि त्यावर देखील आपल्याला गोलाकार असा देऊन घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी गोल आकार असा दिलेला आहे. आणि त्यानंतर जिथे आपण हा गोल आकार दिलेला आहे ना ते फॅब्रिक आपल्याला कट करून काढायचं आहे. पण त्यापूर्वी आपल्याला टाचण्या काढून घ्यायच्या आहेत. हा पीस ओपन करायचा आहे आणि परत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला हा पीस बंद करायचा आहे. आणि जो आपण चॉकचं मार्किंग केलेलं आहे ना ते दुसऱ्या बाजूला देखील आपल्याला अशाच प्रकारे छापून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता दुसऱ्या बाजूकडनं पण आपण जे मार्किंग केलेला भाग आहे ना तो इथे छापला गेलेला आहे. त्यानंतर जे मार्किंग केलेला भाग आहे त्याच्या कडेनं आपल्याला इथे शिलाई मारायची आहे. शिलाई का मारायची आहे कारण ज्या वेळेस आपण हा पीस कट करू ना तर खणाच्या फॅब्रिकचे एक्स्ट्राचे धागेदोरे वगैरे निघले जातात. तर ते धागेदोरे निघले जाऊ नयेत आणि दोन्हीही फॅब्रिक जे आहे ना अस्तरचं आणि मेन फॅब्रिक ते एकदम व्यवस्थितरित्या एकमेकाला स्टिच होऊन जातील याकरता आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला हा पीस असा मध्यभागी फोल्ड करायचा आहे आणि जिथे मार्किंग केलेली आहे तो भाग आपल्याला कट करून देखील घ्यायचा आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या तुम्ही इथे बघू शकता हा भाग आपला कट करून झालेला आहे. आणि त्यानंतर या पीसच्या जिकडनं ओपन बाजू आहे तिकडनं आपल्याला पुन्हा गोलाकार असा आकार द्यायचा आहे. तर इथे हा गोलाकार आकार मी 1 इंचाच्या अंतरावर दिलेला आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा आपल्याला एक्स्ट्राचा भाग जो आहे ना तो कट करून काढायचा आहे. तर इथे एक्स्ट्राचा भाग मी कट करून काढलेला आहे. त्यानंतर टाचण्या काढून घेतलेल्या आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या या होल्डरचा फ्रंटचा जो भाग आहे तो बनून तयार आहे. त्यानंतर इथे मी हिरव्या रंगाच्या कॉटनच्या फॅब्रिकचा वापर केलेला आहे कारण की इथे आपल्याला पायपिंग तयार करायची आहे. तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने या फॅब्रिकला उलटं करायचं आहे आणि उलट्या बाजूकडनं आपल्याला ही पट्टी स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने ही पट्टी या फॅब्रिकला अटॅच झालेली आहे. आणि त्यानंतर या गोलाकार भागाच्या कडेनं आपल्याला छोटे छोटे कट द्यायचे आहेत, नॉचेस द्यायचे आहेत. तर इथे मी छोटे छोटे कट दिलेले आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही ही पट्टी फोल्ड करायची आहे आणि पूर्ण या फॅब्रिकला अशाच पद्धतीने पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या इथे तुम्ही बघू शकता या फॅब्रिकला मी पायपिंग तयार करून घेतलेली आहे.
सेम त्याच पद्धतीने खालच्या बाजूकडनं पण आपल्याला पट्टी स्टिच करत अटॅच करायची आहे आणि तिथे देखील आपल्याला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने इथे हा बनून तयार आहे आपला होल्डरचा फ्रंटचा भाग. त्यानंतर दुसरा भाग आपल्याला अशा पद्धतीने घ्यायचा आहे आणि हे दोन्हीही पीसेस आपल्याला एकमेकावर व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत आणि त्याला टाचण्या अटॅच करून घ्यायच्या आहेत. टाचण्या अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि हे दोन्ही पीस सेट करून झाल्यानंतर त्याच्या कडेनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर इथे या पीसच्या चारी बाजूकडनं मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ना खालच्या बाजूचं ते मी कट करून काढणार आहे. तर एक्स्ट्राचं फॅब्रिक दोन्ही बाजूकडनं कट करून मी घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला पुन्हा आपल्याला हिरव्या रंगाची 1.5 इंचाची पट्टी कट करत पायपिंग तयार करून घ्यायची आहे. जशी आपण या दोन्ही बाजूकडनं पायपिंग तयार केली आहे सेम त्याच पद्धतीने या पीसच्या तिन्ही बाजूकडनं कडेनं तुम्ही बघू शकता जशी मी पट्टी ठेवलेली आहे ना तिथेच आपल्याला या होल्डरला पायपिंग तयार करून घ्यायची आहे. तर पट्टी अटॅच करून घेतलेली आहे आणि जे गोलाकार भाग आहे ना तिथे छोटे छोटे या पट्टीला कट दिलेले आहेत म्हणजे आपल्या पायपिंग जी आहे ना या होल्डरला एकदम व्यवस्थितरित्या बसली जाईल. तर एकदम सुंदर आणि व्यवस्थितरित्या तुम्ही इथे बघू शकता या होल्डरच्या तिन्ही बाजूकडून मी पायपिंग तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर या होल्डरला आपल्याला छोट्या छोट्या 2 चुना टाकायच्या आहेत म्हणजे प्लेट्स टाकायच्या आहेत. तर जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही अशा पद्धतीने या 2 प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने व्हिडिओमध्ये हे प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर कसे बनवायचे हे मी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हे प्लास्टिक कॅरी बॅग होल्डरचा एक बिझनेस देखील स्टार्टअप करू शकता. खूप छान असा हा चालणारा बिझनेस आहे. तर घरातील प्रत्येक गृहिणीसाठी किंवा जिला कामाची गरज आहे तिने हा बिझनेस स्टार्ट करायला काहीही हरकत नाही. खूप छान याचा रिस्पॉन्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता या होल्डरला दोन्ही बाजूकडनं प्लेट्स टाकून झालेले आहेत आणि त्यानंतर याचं आपल्याला माप काढायचं आहे. तर याचं माप इथे 6.5 इंच इतकं भरलेलं आहे. तर आपल्याला त्याच्यामध्ये 1 इंच इतकं मार्जिन ॲड करून 7.5 इंचाचं अस्तरचं फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक कट करायचं आहे. तर जी स्क्रीनवर मी मापे दाखवलेली आहेत ना त्याच मापाने हे आयताकृती भाग मी कट करून काढलेला आहे आणि त्याला मध्यभागी अशा पद्धतीने फोल्ड करत 1 इंचाचं माप टाकलेलं आहे. आपल्याला रुंदीच्या बाजूकडनं हे 1 इंचाचं माप टाकायचं आहे आणि क्रॉसमध्ये रेषा आखत ते फॅब्रिक कट देखील करून काढायचं आहे आणि सेम याच पद्धतीने दुसरंही फॅब्रिक आपल्याला असंच कट करून काढायचं आहे. तर इथे दोन्ही पीसेस मी सेम याच पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर एक पीस आपल्याला घ्यायचा आहे आणि खालच्या बाजूकडनं इथे तुम्ही बघू शकता आपल्याला असं 1/2 इंचावर फोल्ड करत शिलाई देखील मारून घ्यायची आहे. दोन्ही पीस सेम त्याच पद्धतीने आपल्याला फोल्ड करत शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला हे होल्डर अडकवण्याकरता एक पट्टी कट करायची आहे. 4.5 इंच उंची आणि 2 इंचाची रुंदी ठेवायची आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे ना सेम त्याच पद्धतीने ही पट्टी फोल्ड करत आपल्याला हे होल्डर अडकवण्याकरता जी पट्टी लागणार आहे ती तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला ते फॅब्रिक तयार करून ठेवलं होतं ते घ्यायचं आहे. असं मध्यभागी फोल्ड करायचं आहे आणि तिथेच आपल्याला ही पट्टी जी आपण तयार करून ठेवलेली आहे ती स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे. जसं व्हिडिओमध्ये मी दाखवत आहे ना सेम त्याच पद्धतीने तुम्हाला ही पट्टी ही स्टिच करत अटॅच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा यावर दुसरा पीस ठेवायचा आहे आणि या पीसेसच्या तिन्ही बाजूकडनं आपल्याला शिलाई मारत हे होल्डरचा वरचा भाग तयार करून घ्यायचा आहे. तर इथे तिन्ही बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर या फॅब्रिकचे कॉर्नर जे आहेत ना ते कॉर्नर देखील मी कट करून काढणार आहे. तर कॉर्नर कट करून काढलेले आहेत चारी बाजूकडनं आणि आता हा फॅब्रिक आपल्याला पलटी करून म्हणजे सरळ करून घ्यायचा आहे. तर एकदम व्यवस्थितरित्या हे फॅब्रिक आपलं पलटी करून म्हणजे सरळ करून झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला या होल्डरचा खालचा भाग जो आपण तयार करून ठेवला होता तो घ्यायचा आहे आणि त्यावर वरच्या बाजूला अर्धा इंचावर आपल्याला असं हे मार्किंग करायचं आहे. तर चॉकने व्यवस्थित अशी मार्किंग करून घेतलेली आहे आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हालाही हे दोन्ही पीसेस एकदम व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने सेट करायचे आहेत. एकदम व्यवस्थितरित्या सेट करायचे आहेत आणि तिथे शिलाई मारत हे दोन्ही पीस एकमेकाला स्टिच करत अटॅच करून घ्यायचे आहेत.
तर इथे या दोन्ही पीसला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि यानंतर तुम्हाला मी याचा फायनल लुक पण दाखवते। तर अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता मी हे 2 प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर बनवलेले आहेत आणि या होल्डरला मी छोटेसे बो देखील बनवलेले आहेत आणि ते अटॅच करत तुम्ही बघू शकता किती सुंदर असे हे आपले दोन्हीही होल्डर एकदम सुंदररित्या बनून तयार आहेत। तर एक मी माझ्या स्वतःकरता बनवलेला आहे आणि एक मी बनवलेला आहे कस्टमरच्या रिक्वायरमेंटनुसार खणाच्या फॅब्रिकपासून। तर याचा यूज मी तुम्हाला दाखवत आहे। तर तुम्ही इथे बघू शकता किती सुंदररित्या आपलं हे खणाच्या फॅब्रिकपासून प्लास्टिक कॅरी बॅग होल्डर बनलेला आहे आणि किती छान देखील दिसत आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवनवीन आणि यूजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी अमृता फॅशन वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन छानशा यूजफुल व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।